महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। 3 साल के पहले अर्जी दी है, अभी तक क्यों नहीं हुआ और आज जाने के बाद क्या होगा? 3 साल के पहले दिया था ना ये, 3 साल तक नहीं हुआ। अभी हमारा जमीन अपने आप कब्जे में लिया ना, फिर हम उधर आया तो हमको मार मार के अंदर डाल के हमको भगा देंगे यहाँ से। साहेब 3 वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतो, आमचं टेकन आहे आणि लबाड नाही, चुकीचं नाही। पण विरोध नाही, तुम्ही प्रयत्न केला, तुमच्या नशिबान सर्व आलं, तुम्ही प्रयत्न केला नसता नाही ना, बरोबर। मी 3 वर्षाला सगळं सोडून जायला लागलोय। काय 3 वर्ष की तरफ पेड़ भी आ गया। नहीं, अभी सब आ गया, 8-10 दिन में सब हो जाएगा। तो अभी ये क्या करे कि गड़बड़ कर रहे, बस हमारा मानना, हम जमीन दिए ना, वो अलग बात है। आणि कन्फ्युजन करायला लागले सर, तुमचं कन्फ्युजन करायचं रे लेवाले पोलिसांना। साहेबांच्या घेऊन जाऊ आणि सर त्यांना कामाची चाल एवढी मोठी खूप आम्ही आमची स्वतःची जमीन दिली आहे इकडे करा म्हणून, आमचं तो होतं। काम करायचं सांगा मला। 1.5 किलोमीटर टनेल साहेब इकडे आहेत करायला, फोडा ना 1.5 किलोमीटर टनेल तुम्ही। आमची जमीन आहे, इथून इकडे आहे, आम्हीच दिली आहे। ती कामं सोडायची, ती करायची नाही। तुम्हाला चाल 4 किलोमीटरचे याच जागेवरच आजच काम करावं का? लगे उद्या रेल्वे पळणार काही ताब्यात घेतल्यावर 1.5 किलोमीटर काम करणं पहिलं म्हणजे उद्या ना का येऊ दे की लोकांचं होऊ दे की ह्याचं। तुम्हाला हट्टच काय आहे मला सांगा? आमचं ही जमीनच ताब्यात काय घ्यावी असा हट्ट का? तिकडे काम करा, आमचा अधिकार नाही का? तुम्ही तिकडे का सोडून इथंच काय यायला लागलं? ती टनेल फोडा, तिथं चाला, इकडे 1.5 किलोमीटर टनेल आहे, तिकडे चाला, ते करा ना काम। याच एका सिंडीवर 100 फुटाच्या कामामध्ये रेल्वे पूर्ण थांबली का? इथं प्रोजेक्ट थांबला का सर? 4.5 किलोमीटरचं आहे, तुम्ही 4.5 किलोमीटर काम पूर्ण करा। शासनाचं काम, सरकारी काम हळूहळू होईल, ऐकायचं सर। राहिलं पाहिजे नको। आमचं एकच मत आहे, पेपरवर यायला वेळ लागत असतं, एक राहू दे, थांबू द्या, तोवर इकडे चाल आहे भरपूर। माझी जमीन दिली आहे मी। काय म्हणतात बघून आता मी सांगतो, तिकडे डिस्टर्ब केल्यावर तुम्ही मध्येच ते गुन्हा करा, आम्ही तयार आहोत त्या गोष्टीला। आता साहेब, आता मी एक गोष्ट बोलतो, आता ह्या प्रोसिजर मध्ये कुठपर्यंत आले, हे जे काम आहे आता नोटीस यायला, आता ह्या जमिनीची मोजणी झाली आहे, सगळं झाले, आता फक्त मूल्यांकनाचा रिपोर्ट वरी जायचा आहे। ते जेम साहेबापाशी रिपोर्ट अजून गेलेला नाही, रिपोर्ट तुळजापूरमध्ये आहे, तुळजापूरमधून रिपोर्ट आता 1-2-3 दिवसात जायला मग नोटीस निघेल आम्हाला। एवढ्यावर आले तर गडबड करायला। तुम्ही ऐकलं साहेबांना सांगितलं, कलेक्टर साहेबांसमोर बसून सांगितले साहेबांना। ऐकणार की तुम्ही हा पुढे तर तुमचं काम मार्गी लागलं पाहिजे नको? तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे का नको? मिळाला पाहिजे ना? हा पुढे गेलं पाहिजे ना आपण, 2 दिवस पाठीमागे घेऊन पुढे गेलं पाहिजे आपण। आम्ही तयार काय नाही, तुम्हाला माझा अधिकारी देतो, हा तुम्ही यांच्यासोबत जावा, प्राण साहेब काय म्हणतात ऐकून घ्या, याच्यावर पुढे ठरवू ना। हा तुम्ही सविस्तर दाखवा, त्यांचं म्हणणं सगळ्यांना सांगितलं, साहेबांनी घेतलं मनावर, सगळं केलंय बी, फक्त रिपोर्ट आता कागद जायचे निवडून, आता कृषी गावात तिथे जायचं मार्ग निघाला, फक्त वेळ लागायला लागला। ह्याने तो एकदम खायला आमचं सगळं हे करायला, त्यांना आमची जमीन स्वतःची दिली आहे, सगळी 10 एकर जमीन दिली काम करायला आमची। ह्याने सहकार्य करायला लागलेत, पण याचं डायरेक्ट आता परवा दिवशी सगळं करू लागले आणि आज पोलीस घेऊन आले। सहकार्य केलं ह्याने, हेल्प किया है उन्होंने हमारा, और फिर अभी ऐसा करता है हे नाही शोभा देता सर। आपण प्राण साहेबांना भेटून घ्या, त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मांडा, हा प्राण साहेब जे सांगतील हा मी काय सांगते हा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।